लग्न झालं की सगळं छान असतं सुरुवातीला, पण काही महिन्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, एकमेकांचा राग येतो आणि मग वाटतं लग्नापूर्वी बरं होतं. तुम्हाला असं कधी झालंय का? आज आपण यावरच बोलणार आहोत. लग्नानंतर खरंच आनंदी कसं राहायचं, फक्त 7 सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलतील. नमस्कार मित्रांनो, लग्न आणि बरेच काही मध्ये तुमचं स्वागत आहे. लग्न ही एक फक्त सुरुवात असते, पण त्यानंतरचं आयुष्य कसं असेल हे आपल्या हातात असतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 असे सोपे उपाय जे तुम्ही उद्यापासून करू शकता आणि ते प्रत्येक कपलने नक्की फॉलो करायला हवेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, संवाद. रोज बोला, मनातलं सांगा. बऱ्याच घरांमध्ये काय होतं, नवरा ऑफिसमधून थकून येतो, बायको दिवसभर घर सांभाळते, दोघेही थकलेले असतात. रात्री जेवताना मोबाईल बघतात, एकमेकांशी बोलणं होत नाही. हळूहळू हे अंतर वाढत जातं. छोट्या गोष्टी मनात साचत राहतात. एक दिवस स्फोट होतो. म्हणूनच रोज किमान 15-20 मिनिटे एकमेकांशी बोला. मोबाईल बाजूला ठेवा. आज दिवस कसा गेला इतकं विचार नाही पुरे. हे छोटं वाटतं पण नातं जगवतं. दुसरा उपाय, आदर. एकमेकांचा आदर करा. प्रेम असलं पण आदर नसेल तर नातं जगत नाही. बऱ्याच वेळा आपण पार्टनरला काहीही बोलून जातो. ऑफिसमध्ये आपण सहकार्यांशी नीट बोलतो, पण घरी मात्र जोडीदारासोबत चिडचिड होते. हे बदलायला हवं. जोडीदार म्हणजे आपल्या सर्वात जवळचा माणूस. त्याला किंवा तिला आदर द्या. शब्द जपून वापरा. नंतर माफी मागितली तरी हे शब्द मनातून जात नाही. तिसरा उपाय, हास्य आणि मजा. एकत्र हसा, एकत्र खेळा. लग्नापूर्वी आपण किती हसायचो, किती मस्ती करायचो. लग्नानंतर जबाबदाऱ्या येतात हे खरं आहे, पण जबाबदाऱ्यांमध्ये मजा विसरू नका. महिन्यातून एकदा तरी बाहेर जा. एखादा जुना सिनेमा एकत्र बघा. स्वयंपाकघरात एकत्र काहीतरी बनवा. एकमेकांना जुन्या आठवणी सांगा. हास्य हे नात्याचं इंधन आहे. जेव्हा हसणं बंद होतं तेव्हा नातं थांबायला लागतं. चौथा उपाय, स्पेस. एकमेकांना स्पेस द्या. लग्न म्हणजे सगळं एकत्र करणं नाही. कधी कधी एकमेकांना स्पेस देणंही तितकंच महत्त्वाचं. तुमच्या पार्टनरला त्याचे हॉबीज, फ्रेंड्स एन्जॉय करू द्या. त्यामुळे नातं फ्रेश राहतं. पाचवा उपाय, छोट्या गोष्टी. छोट्या गोष्टींमध्ये प्रेम दाखवा. प्रेम दाखवायला मोठ्या गोष्टीच करायला हव्यात असं नाही. महागडी भेटवस्तू द्यायला पाहिजे असं नाही. आज तू खूप थकलेली दिसतीयस, मी चहा करतो, हे एक वाक्य पुरतं. ऑफिसमधून येताना आवडती मिठाई आणा. रात्री गुड नाईट म्हणा. लहान लहान चिठ्ठीतून प्रेम व्यक्त करा. या छोट्या गोष्टी म्हणजेच खरं प्रेम. मोठ्या क्षणापेक्षा रोजचे क्षण नातं बांधतात. सहावा उपाय, वेळ. वेळ द्या. आठवणी तयार करा. आजच्या बिझी लाईफमध्ये आपण एकमेकांना वेळ देणं विसरतो, पण रिलेशनशिप टिकवायचं असेल तर क्वालिटी टाईम खूप महत्त्वाचा आहे. म्हणून कधी फिरायला जा, सरप्राईज द्या आणि आठवणी तयार करा. हेच आयुष्यभर साथ देणार आहे. आणि आता 7वा सर्वात महत्त्वाचा उपाय, कृतज्ञता. थँक्यू म्हणायला शिका. आपण घरात किती वेळा थँक्यू म्हणतो. बायको रोज स्वयंपाक करते, आपण गृहीत धरतो. नवरा रोज कष्ट करतो, आपण गृहीत धरतो. पण एकदा आठवा, माझ्या जोडीदाराने माझ्यासाठी काय काय केलं आहे. आठवलं ना? तर मग रोज आपल्या जोडीदाराला सांगा, तू माझ्यासाठी खूप करतोस, खूप करतेस, थँक्यू. थँक्यू हे शब्द नात्यात जादू निर्माण करतात. कृतज्ञता म्हणजे नातं जगवण्याचा सर्वात सोपा मार्ग. तर मंडळी, आज आपण शिकलो लग्नानंतर आनंदी राहण्याचे 7 सोपे उपाय. हे तुम्ही मनापासून फॉलो केले तर तुमचं नातं स्ट्रॉंग आणि आनंदी राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या 7 उपायांपैकी तुम्हाला कोणता उपाय सर्वात महत्त्वाचा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही दर आठवड्याला अशाच नव्या विषयावर येऊ. तोपर्यंत आनंदी रहा, एकमेकांवर प्रेम करा. नमस्कार.